नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे, आदिवासी विकास विभागाची भरती मित्रांनो 2023ची रद्द करण्यात आलेली आहे। याचं परिपत्रक मित्रांनो शासनाने 2 दिवसापूर्वीच मित्रांनो जे की प्रसिद्ध करणं सांगण्यात आलेलं होतं, ज्यामार्फत मित्रांनो नव्याने सुधारित जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो एक पद देखील वाढवण्यात आलेलं होतं। ज्यामध्ये मित्रांनो त्यांनी मेन्शन केलेलं होतं की ज्या उमेदवारांनी यापूर्वीच्या सरळ सेवा भरती जाहिरातीमध्ये अर्ज केला होता त्यांची मित्रांनो फीस जी आहे थोडक्यामध्ये रिफंड म्हणजेच की त्यांना परत मिळणारी आहे असं त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं। तर मित्रांनो आज जे आहे त्याच फीस रिफंड बद्दल एक सर्वात महत्त्वाची मित्रांनो अपडेट आलेली आहे, जे की आता जे उमेदवार 2023च्या सरळ सेवा भरतीमध्ये अर्ज केले होते त्यांना जे आहे फीस कोणत्या पद्धतीने रिफंड मिळणारी आहे किंवा कशी मिळणारी आहे या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो त्यांनी सुरुवातीला जे आहे या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं नाही आहे मित्रांनो, परंतु जी काही त्यांची ऑनलाईन ॲप्लिकेशनची IPSची वेबसाईट आहे त्यावर त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता त्याची लिंक देखील थोडक्यात देण्यात आली आहे, ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो। तर या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन जे की यांची जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता लिंक फॉर कॅप्चरिंग द बँक डिटेल्स फॉर अ रिफंड ऑफ फीस, म्हणजेच की जे तुम्हाला ज्या बँक अकाउंट्समध्ये तुम्हाला जे काही रिफंड पाहिजे आहे तुमची फीस, त्यासाठी तुम्हाला त्याची जे कॅप्चर म्हणजे की त्यांना जमा करण्यासाठी त्यांच्याकडे जमा करण्यासाठी काही ऑनलाईन डेट्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, ज्यामध्ये कन्सर्नमेंट डाटा ऑफ कॅप्चर जे काही तुमची बँक डिटेल आहे किंवा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यासोबतचा आहे। या ठिकाणी पाहू शकता 5/10/2024 म्हणजेच की उद्याच्या 5 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू होणारी आहे। तर क्लोजर डेट ऑफ कॅप्चर्स म्हणजे की जे शेवटची तारीख असेल ती 28 ऑक्टोबर असणारी आहे, म्हणजेच की भरपूर सारा तुमच्याकडे या ठिकाणी वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे की टाईम 20 ते 25 दिवसाचा तब्बल तुमच्याकडे वेळ आहे। परंतु यापैकी शेवटचे 2-4 दिवस तर साईटचा क्रॅशिंगमध्ये इश्यू होतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जसं की 5 तारखेपासून सुरू होतात म्हणजेच की 6 तारखेला तुम्ही तुमची संपूर्ण काही डिटेल्स माहिती यामध्ये भरून टाका मित्रांनो। तर 5 तारखेपासून याची ऑनलाईन डाटाबेस जे काही क्रिएट होणार असेल, ज्यामध्ये तुमच्याकडे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का तुम्ही त्याच बेसिकवर जे आहे तुमच्या डॅशबोर्डमध्ये लॉग इन होऊ शकाल आणि त्यामध्ये तुमची काही बँकेची डिटेल जी आहे ती त्यामध्ये ॲड करू शकणारे आहात। तर सध्याला त्यांनी फक्त लिंक दिलेली आहे, परंतु याची प्रोसिजर जी आहे ती सर्व काही 5 तारखेपासून सुरू होणारी आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या बँकेची डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करा आणि तुमची फी देखील लवकरात लवकर रिफंड करण्यात येईल मित्रांनो। तर ही होती अशी होती अपडेट। जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि काही अपडेटबद्दल तुमच्या मनात शंका असतील, काही डाऊट येत असतील तर तुम्ही नक्की या व्हिडिओला कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून आम्हाला विचारू शकता व अधिकचे अपडेट्स तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।